महात्म्यांनी आपल्या अभंगातून अनेक जणांचा उद्धार केला आहे, त्यांना भवसागरातून बाहेर काढले आहे, त्यांना आधार दिला आहे। एवढं करूनही त्या भगवंतांना त्यांची दया का येत नाही असे आपल्याला वाटते। पण मला एक सांगावीसे वाटते, आपण जेव्हा हा मानवी देह धारण करतो तेव्हा सुखाची अपेक्षा करू नये, दुःख हे होणारच। महादेव नाशवंत देह आहे, तो नाश पावणारच आहे। म्हणून सुख किंवा दुःख जरी आले तरी आपण न घाबरता त्याला सामोरे गेले पाहिजे। आपल्याला असे वाटते मला दुःख हे कधीच आले नाही पाहिजे, सुख हे नेहमीच पाहिजे। या अशी जर आशा केली तर आपल्याला दुःख हे होणारच असते। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सुख अथवा दुःख भोग या देहाचा नाश त्या ज्ञानाचा करू नये। आपल्याला आजपर्यंत मिळालेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा नाश करू नका। ते ज्ञान म्हणजे विवेक दृष्टी। ही विवेक दृष्टी सर्वांनाच दिलेली आहे। प्रारब्ध हे सर्वांनाच भोगावे लागत असते। प्रभू रामचंद्रांनाही ते भोगावे लागले, श्रीकृष्णांनाही ते भोगावे लागले, साधू संतांनाही त्यातून जावे लागले। आपण तर सर्वसाधारण माणूस आहोत। नाथ महाराज म्हणतात, सुख व दुःख हे प्रारब्धावर सोडावे आणि आपण प्रयत्नाने परमार्थ करावा। रामकृष्ण हरी।